नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आजपासून मी माझा यूट्यूब चॅनल सुरू करतो आहे. माझ्या मित्रांच्या सांगण्यावरून मला असे बरेच कमेंट आले याच्या आधी की तो यूट्यूब चॅनल का सुरू करत नाही का, व्लॉगिंग तू छान प्रकारे करू शकतो. म्हणून मी आत्ता माझा यूट्यूब चॅनल मी सुरू करतो आहे पुन्हा एकदा. ज्यामध्ये जे का मला दैनंदिन जीवनात जे का मी अनुभवतो ते आता मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे. तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही नक्की करा. तर सुरुवातीपासून सध्या मी माझ्या गावीच आहे फलटणमध्ये, पण असा रिमझिम पाऊस सध्या सुरू आहे. त्यामुळे मी एका नाही का माझ्या बाईकवर आणि पेट्रोल पंपाच्या खाली आश्रय घेऊन मी थांबलेलो आहे. तर आजपासून मी तुम्हाला नक्की भेटत जाईन यूट्यूबमध्ये. तुमचा आवडता सर्वांचा रत्नेश्वर. खूप पाऊस वाजता जास्त पडत नाही, पण पाऊस म्हणलं की चहा पाहिजेच ना वाजता, आहे का नाही? तर त्यासाठी मी आणि माझा मित्र 10 मिनटं चहा प्यायला चाललो आहे. तर हा जो मित्राचा प्राणी आहे तो खूप लाजोळ आहे. तो पाणी पिताना खूप लाजतो. बघायचं तुम्हाला, हे बघा ते पाणी आलाच ना काहीतरी. मी आता नाही लाजला. तुला माहिती आहे मला सपोर्ट करणारे जे माझे मित्र आहेत त्याच्यामुळे तू लाज नाही सध्या. थोडासा आस्वादी हवा म्हणतोय चहाचा, जेणेकरून पावसाचा आनंद दुप्पट होतो त्यामुळं असं लोक म्हणतात. आणि लोक म्हणतात म्हणून मी चहा पित नाही आहे, पण मला पण आवडतं पावसामध्ये चहा प्यायला. 2 कप चहा देवत आहे तुम्हाला. चहा प्यायचं आहे, येऊ शकता. रे चहा घे. चेअर. थंड वातावरणात गरम चहा त्याची मजा खूप वेगळी असते. तर तुम्ही पण चहाचा आस्वाद घ्या. तुमच्या एरियामध्ये पाऊस पडत असेल तर, नाही का, अंधारी पडत असेल तरी पण घ्या. चहा म्हणजे शरीरासाठी चांगला असतो, तर अतिप्रमाण केला तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. ओके, चला बाय, पुन्हा भेटू. सध्या मी निघालो आता बारामतीमध्ये आणि पाऊस सुरू होतो जोरामध्ये. तर पावसाची आपण पूर्ण वाट बघायची नाही का, आज थांबेल नंतर थांबेल. त्यासाठी मी ठरवलं की सदा पावसामध्येच मजा घेऊयात. जोरात पाऊस पडत नाही आहे, पण कपडे तर ओले होते. याच्यापेक्षा मोठं का जास्त पावसामध्ये मी पण ट्रॅव्हलिंग केलेलं आहे, त्यामुळे काही एवढं फरक पडत नाही. पावसामध्ये बरे वाटते पावसामध्ये फिरायसाठी. आणि त्याशिवाय विदाउट हेल्मेट पावसाचं नाही का रायडिंग करत असताना गाडी चालवणं हे एक चुकीचं आहे. पण हे विदाउट कोणाची उत्सुकता माझी एवढी वाढली चला म्हणलं नाही का, चालत्या गाडीमध्ये पण आपण एक शूटिंग करावं, व्हिडिओ टाकावा. नाही का ऑनलाईन व्हिडिओ टाकतो याच्यामध्ये यूट्यूबमध्ये. तर ठीक आहे, डायरेक्ट आता बारामतीमध्ये पोचल्यावरती तुम्हाला डायरेक्ट पुढे येतात आपण. बाय. फायनली मी आता बारामतीमध्ये पोचलेलो आहे. त्यामध्ये माझा जो सोबतचा मित्र होता तो कुठं गायब झाला काही कळत नाही. पाऊस एवढा डोळ्यावरती यायचा माझ्या, तर मी कसं नाही का ट्रॅव्हलिंग करत जर पुढे यायचो. हां तसं असतात. माझा मित्र एका नाही पुढे गेलं काय समजत नाही, कसं समजत नाही, काही काय अडचण नाही.
शोधतो पुन्हा एकदा माघारी बाय. खावा खावा गोड गोड भाते खावा. रिॲक्शन कशी देते. माझं बाळ तिखट भात खाते आणि तिचे एक्सप्रेशन नाही का बघण्यासारखेच आहेत खरोखर. माझ्या बायको जेवण करते ना ती. कुठलं भात गेले. सोया राईस. हाँ सोया राईस. सोया राइस. ऐसा सोया राइस खाएंगे हम सो जाएंगे. बारकीला तिखट लागले. तिला म्हणत होतो भात खाऊ नको तर ते ऐकलं नाही माझं. हा मग मी गेले आता पाणी आणाय. थांब. हो जा जा जा. मस्त भात. सोया राईस जरी असला तरी आपण ह्याला भातच म्हणतो. आज दिवसभर पाऊस चालू होता तेव्हा मला ट्रॅव्हलिंग नंतर मला व्हिडिओ काढायला काही जमलंच नाही. त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळी घरी आलो. घरी आल्यानंतर मुलींना मी खेळवलं. मला व्हिडिओचं पूर्ण तर करायला पाहिजे ना. निमित्त व्हिडिओ करून निमित्त व्हिडिओ सोडून चालणार नाही. पकडते असा माझा दिवस पूर्ण कामात गेला असं. तर मित्रांनो आज दिवस शेवट झालेला आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा मी तुमची भेटीला येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. त्यामध्ये बघू उद्या दिवस आपल्याला काय सांगतोय. चले गुड नाईट.